पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत गणित भाग 2 बोर्ड मार्च 2024 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 1। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासणार आहोत गणित भूमिती भाग 2 मराठी माध्यम रिवाइज कोर्स 15 मार्च 2024। वेळ 2 तास। एकूण गुण 40। सूचना 1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। 2. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही। 3. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात। 4. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1A मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील। 5. आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी। 6. रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात, त्या पुसू नयेत। 7. प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे। बोर्ड उत्तरपत्रिका भूमिती भाग 2 15 मार्च 2024। प्रश्न 1A पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत। त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। 4 गुण। 1. खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे? A 15 8 17, B 16 8 16, C 3 5 17, D 4 9 15। प्रश्न क्रमांक 1 A1 पायथागोरसचे त्रिकूट। मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर इतर संख्यांच्या वर्गांची बेरीज। 17चा वर्ग बरोबर 15 वर्ग अधिक 8 वर्ग। 17चा वर्ग 289, 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64, 289 बरोबर 225 अधिक 64,
225 अधिक 64 289. 289 बरोबर 289. म्हणून 15, 8, 17 या तारखेतील संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणून उत्तराचा अचूक पर्याय ए. 2 साइन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर किती? ए 1, बी 0, सी 1/2, डी वर्गमुळात 2. साइन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर 1 कोसेक थीटा गुणिले कोसेक थीटा. साइन थीटा बरोबर 1 कोसेक थीटा. अंशातील कोसेक थीटा छेदातील कोसेक थीटा कॅन्सल. म्हणून साइन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर 1. म्हणून उत्तराचा अचूक पर्याय ए. 3 एक्स अक्षाचा चढ टिंबाटिंब असतो. ए 1, बी -1, सी 0, डी ठरवता येत नाही. एक्स अक्षाचा चढ 0 असतो. म्हणून उत्तराचा अचूक पर्याय सी. प्रश्न 4 3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? ए 1.5 सेमी, बी 3 सेमी, सी 6 सेमी, डी 9 सेमी. वर्तुळातील सर्वात मोठी जीवा बरोबर व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. 2 गुणिले 3 बरोबर 6. म्हणून उत्तराचा अचूक पर्याय सी. बी खालील उपप्रश्न सोडवा. 4 गुण. 1 जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB गुणोत्तर PQ बरोबर 2 गुणोत्तर 3 तर एरिया ट्रायंगल ABC भागिले एरिया ट्रायंगल PQR ची किंमत काढा. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. AB गुणोत्तर PQ बरोबर 2 गुणोत्तर 3. एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग भागिले PQ वर्ग बरोबर 2चा वर्ग भागिले 3चा वर्ग. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4/9. म्हणून एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR ची किंमत 4/9 आहे. 2 बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5 सेमी व 3 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल? बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 5 सेमी व 3 सेमी आहेत. केंद्रातील अंतर 5 अधिक 3 बरोबर 8 सेमी. म्हणून त्यांच्या केंद्रातील अंतर 8 सेमी आहे. 3 एका चौरसाचा कर्ण 10√2 सेमी असतील तर त्याच्या बाजूची लांबी काढा. चौरसाचा कर्ण
10√2 सेमी. चौरसाची बाजू बरोबर चौरसाचा कर्ण भागिले √2. सूत्र 10√2 भागिले √2. √2 कॅन्सल, म्हणून चौरसाची बाजू 10, म्हणून चौरसाच्या बाजूची लांबी 10 सेमी आहे. 4. रेषेने एक्स अक्षाच्या धनदिशेशी केलेला कोन 45 आहे, तर त्या रेषेचा चढ काढा. रेषेने एक्स अक्षाच्या धनदिशेशी केलेला कोन 45 आहे. थीटा बरोबर 45. रेषेचा चढ बरोबर टॅन थीटा. टॅन 45. टॅन 45 बरोबर 1, म्हणून रेषेचा चढ 1. म्हणून त्या रेषेचा चढ 1 आहे. प्रश्न 2 ए. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती लिहून पूर्ण करा. 4 गुण. 1. वरील आकृतीमध्ये कोन ABC हा कंस ABC मधील आंतरलिखित कोन आहे. जर कोन ABC बरोबर 60 तर M कोन AOC काढा. उकल कोन ABC बरोबर 1/2 M कंस AXC. 60 बरोबर 1/2 M कंस AXC बरोबर M कंस AXC. परंतु M कोन AOC बरोबर M कंस केंद्रीय कोनाचा गुणधर्म, म्हणून M कोन AOC बरोबर. प्रश्न क्रमांक 2. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. A1. आकृतीमध्ये कोन ABC हा कंस ABC मधील आंतरलिखित कोन आहे. कोन ABC बरोबर 60. उकल कोन ABC बरोबर 1/2 M कंस AXC. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. 60 बरोबर 1/2 M कंस AXC. साठ गुणिले 2 बरोबर M कंस AXC. छेदातील 2 बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेताना गुणिले केले. 60 गुणिले 2 120. 120 बरोबर M कंस AXC. परंतु M कोन AOC बरोबर M कंस AXC केंद्रीय कोनाचा गुणधर्म. म्हणून M कोन AOC बरोबर 120. 2. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा ची किंमत काढा. त्रिकोण ABC. कोन ABC 90. कोन ACB थीटा
उकल त्रिकोण ABC मध्ये कोण ABC 90 अंश, कोण C बरोबर थीटा अंश, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर पायथागोरसचे प्रमेय, दोन्ही बाजूला AC वर्गने भागून AB वर्ग भागिले AC वर्ग अधिक BC वर्ग भागिले AC वर्ग बरोबर AC वर्ग भागिले AC वर्ग, म्हणून AB भागिले AC कंस पूर्ण वर्ग अधिक BC भागिले AC कंस पूर्ण वर्ग बरोबर 1, परंतु AB भागिले AC बरोबर आणि BC भागिले AC बरोबर, म्हणून साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर उकल त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश, कोण C बरोबर थीटा, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग पायथागोरसचे प्रमेय, दोन्ही बाजूला AC वर्गने भागून AB वर्ग भागिले AC वर्ग अधिक BC वर्ग भागिले AC वर्ग बरोबर AC वर्ग भागिले AC वर्ग, AB भागिले AC कंस पूर्ण वर्ग अधिक BC भागिले AC कंस पूर्ण वर्ग बरोबर 1, परंतु AB भागिले AC बरोबर साइन थीटा आणि BC भागिले AC बरोबर कॉस थीटा, AC वर्ग भागिले AC वर्ग बरोबर 1, म्हणून साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. प्रश्न 3. वरील आकृतीमध्ये चौरस ABCD च्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. जर AB बरोबर 14 सेमी तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. चौकोन ABCD चौरसाला एक वर्तुळ आतून स्पर्श करत आहे. AB बरोबर 14 सेमी. उकल चौरसाचे क्षेत्रफळ कंस पूर्ण वर्ग सूत्र 14चा वर्ग बरोबर सेंटीमीटर वर्ग, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र 22/7 गुणिले 7 गुणिले 7 154 सेंटीमीटर वर्ग. छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ 196 वजा 154 बरोबर सेंटीमीटर वर्ग. चौरस ABCD च्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. AB बरोबर 14 सेमी. उकल चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग सूत्र 14चा वर्ग 196 सेंटीमीटर वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय r वर्ग सूत्र पायची किंमत 22/7 r 7
22 7 गुणिले 7 गुणिले 7 154 सेंटीमीटर वर्ग. छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. 196 वजा 154 42 सेंटीमीटर वर्ग. म्हणून छायांकित भागाचे क्षेत्रफळ 42 सेंटीमीटर वर्ग. बी. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 8 गुण. 1. वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेमी आहे, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेमी, तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेमी. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ पाकळीची त्रिज्या गुणिले वर्तुळ कंसाची लांबी भागिले 2. सूत्र 3.5 गुणिले 2.2 भागिले 2. बे की बे 2 गुणिले 1.1 2.2. 3.5 गुणिले 1.1 बरोबर 3.85. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 3.85 सेंटीमीटर वर्ग आहे. दोन. एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा. काटकोन त्रिकोणामध्ये कोन ABC बरोबर 90 अंश, AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, पायथागोरसचे प्रमेय. AB वर्ग 9 वर्ग, BC वर्ग 12 वर्ग, 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144. AC वर्ग बरोबर 81 अधिक 144 बरोबर 225. AC वर्ग बरोबर 15चा वर्ग, म्हणून AC बरोबर 15 वर्गमूळ घेऊन. म्हणून त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 15 सेंटीमीटर आहे. प्रश्न 3. वरील आकृतीमध्ये M कंस NS बरोबर 125 अंश, M कंस EF बरोबर 37 अंश, तर कोन NMS चे माप काढा. M कंस NS बरोबर 125 अंश, M कंस EF बरोबर 37 अंश, कोन NMS बरोबर 1/2 कंसात M कंस NS वजा M कंस EF 1/2 कंसात 125 अंश वजा 37 अंश कंस पूर्ण. 125 वजा 37 88. 1/2 गुणिले 88 बे की बे 2 गुणिले 44 88. 1 गुणिले 44 44 अंश. म्हणून कोन NMS चे माप
44° आहे। प्रश्न 4 A 2 3 आणि B 4 7 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा। A 2 3 x1 y1 आणि B 4 7 x2 y2। रेषेचा चढ बरोबर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1। सूत्र 7 वजा 3 भागिले 4 वजा 2 बरोबर 4/2। बे एकी बे, बे दोन्ही 4, 2/1 म्हणून रेषेचा चढ 2 आहे। प्रश्न 5 एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा। एका गोलाची त्रिज्या बरोबर 7 सेमी। गोलाचे वक्र पृष्ठफळ 4 पाय r वर्ग। सूत्र 4 गुणिले 22/7 गुणिले 7 गुणिले 7। पायची किंमत 22/7। अंशातील 7 छेदातील 7 कॅन्सल। 4 गुणिले 22 गुणिले 7 88 गुणिले 7 बरोबर 616 सेंटीमीटर वर्ग। म्हणून गोलाचे वक्र पृष्ठफळ 616 सेंटीमीटर वर्ग आहे। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 बोर्ड मार्च 2024 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 2 चा व्हिडिओ पहा। गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।